नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक पोलिसांचा वर्दीतील कायदा राखणारा चेहरा पण त्याच पोलिसांसाठी रस्त्यावर उघड वसुली करणारा दलाल नाशिकच्या रस्त्यांवर वाहनधारकांकडून थेट रिक्षा चालकांच्या माध्यमातून पैसे वसूल होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। पोलिसांच्या प्रामाणिकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतोय। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर थेट रस्त्यावर दलाली आणि तीही पोलिसांच्या वतीनं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। एक रिक्षा चालक वाहनधारकाशी सौदा करताना स्पष्टपणे दिसतोय आणि आश्चर्य म्हणजे तो पोलिसांसाठी पैसे मागतोय। 100 किती सांगितलं नाही का होतं 500 रुपये देणे टाकणार पेंडिंगला 2 आणि 2 4 सांगितलं का तू काही सांगितलं नाही 500 ते मी देऊन टाकतो नाही टाकणार पेंडिंग 100 200 काय होतं का मित्र आता 100 200 काय होतं भाव किती वाढले दारूचे 500 दे नाही टाकणार पेंडिंग तो 500 लागतील का ते 500 माझ्याकडे दे मी देऊन टाकतो। नाशिकच्या रस्त्यांवर पोलिसांसाठी दलाली करणारा रिक्षा चालक सध्या चर्चेचा विषय ठरलाय। 100-200 मध्ये काय येतं दारूचे भाव बघितलेत का हा संवाद कुठल्या बारच्या काउंटरवर नाही तर नाशिकच्या रस्त्यांवर सुरू आहे। रिक्षा चालक आणि वाहनधारकामध्ये सार्वजनिक दलालीचा हा सौदा त्र्यंबक रोड परिसरात एक रिक्षा चालक थेट वाहतूक पोलिसांच्या वतीनं पैसे मागताना दिसतोय। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय। तो केवळ पैसे मागत नाही तर MH17 ची जीप थांबवली ती सोडवायची असंही बोलतो। माझ्याकडे दे मी तुझ्या समोर पैसे देऊन टाकतो अशा पद्धतीची भाषा करून सरासपणे पैसे हा रिक्षा चालक उकळतोय। म्हणजेच जो कोणाच्या सांगण्यावरून काम करत होता यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। त्यामुळे पोलीस दलाचा वापर करून कोणी पैसे वसूल करत असेल तर तो थेट कायद्याला आव्हान देण्यासारखा प्रकार। त्यामागची साखळी शोधलीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकारामुळे नाशिक पोलिसांच्या कामकाजावर पुन्हा एकदा संशयाचं सावट आलंय। दरम्यान नाशिक शहर वाहतूक शाखा युनिट 4 मधील पोलीस हवालदार विजय दत्तात्रय जाधव यांनी चारचाकी चालकाकडून 500 रुपये लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आला। या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय। निलंबन काळात त्यांना पोलीस मुख्यालयात दररोज 2 वेळा हजेरी द्यावी लागणार आहे। आदेशाचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। या प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे। ही माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे। 100 किती सांगितलं नाही का होतं 500 रुपये देणे टाकणार पेंडिंगला 2 आणि 2 4 सांगितलं का तू काही सांगितलं नाही 500 ते मी देऊन टाकतो नाही टाकणार पेंडिंग 100 200 काय होतं का मित्र आता 100 200 काय होतं भाव किती वाढले दारूचे 500 दे नाही टाकणार पेंडिंग तो 500 लागतील का ते 500 माझ्याकडे दे मी देऊन टाकतो। तुझं मला काय घेणं देणं नाही मित्रा तुझ्या चांगल्यासाठी मला काय त्याच्यातून पैसे नाही काढायचे 1000 वाजतील 1000 वाजतील। हा पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का 500 द्या असं तुझ्या समोर नेऊन देतो नाही पहिले विचारून घ्या 500 नाही अरे तू 500 दे मी तुझ्या समोर नेऊन देतो त्याच्या हातात नाही तर जाधव साहेब अजून बोलतील नाही मी ते तुझ्या समोर नेऊन देतो मला तसे देऊन देतो तुझे वाजतील 1500 रुपये मला काय अडचण नाही मला काय 500 रुपये द्यावा लागेल 500 देऊन टाकायला निघून जा मी माझी तुमच्या समोर नेऊन देतो त्याला मला काय घेणं तुमच्या 500 रुपये सांगणार 500 रुपये रिक्षात बस 500 दे मी बोलत देऊन टाक वाचतील पाहिजे 3,500-4,000 दंड होईल 500 बस रिक्षा बोला जय 500 आपण माप हो अरे एकच जण बस गाडी हा मीच बसतो 500 ना या 100 माकडे सर 500 मा होई ना अरे तू जा यार काय मला सांगू तुझ्या चांगल्यासाठी सांगतो मला काय कमिशन खायचं परत दंड मारून देईन काय दंड मारेल तू सोडून बोलावा ना त्यास मंडई बघा 500 रुपये बिका ये ट्रॅफिक वाल्यांना द्यावं लागतं नाशिक मध्ये सांगा ना बोलवा ना नाही समोर आहे ना तुझ्या नाही हो पण मग अरे काय नाहीये होईल का पास जा अरे नको रशीद घेऊ नको चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू आहे रे बाबा काय करत नाही नको त्या गोष्टी मला ते नको ते पैसे जा
मी म्हाताऱ्या माणसापासून ते नाही विषय काय तो साहेब, आम्ही बी लांबचे आहेत. हा, 100 देतो तो फक्त एवढं. सामान्य जनतेला रस्त्यावर गाडीतून उतरून पैसे उकळायचे आणि त्यासाठी रिक्षा चालकासारखा एजंट वापरायचा, हे रक्षण आहे की व्यापार, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी आता नागरिकांच्या मधून होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.